सुरू किती गाव आहेत? 16 14. कालच्या दिवशी कामकाजामध्ये काही प्रश्न हे आमच्याकडनं लोकांच्या वतीने मांडण्यात आले होते, पण मांडत असताना त्याच्यावर चर्चा होऊ शकली नाही. पण त्याच्यावर सरकारकडनं प्रिंटेड उत्तर आलं होतं. 2 प्रश्न आहेत जे राज्यासाठी महत्त्वाचे आहेत, म्हणून या ठिकाणी मी मांडत आहे. एक प्रश्न होता राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जी 2017ला आणि 2019ला देण्यात आली होती, त्याच्यात काही शेतकरी हे वंचित राहिले होते. 2019च्या कर्जमाफी म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जी कर्जमाफी झाली त्यात 99.10% लोकांना कर्जमाफी ही झाली होती शेतकऱ्यांना. पण 2017ला कर्जमाफी महायुतीच्या काळामध्ये ती जी झाली होती त्याच्यात 87% लोकांना कर्जमाफी झाली होती. 13% शेतकरी म्हणजे 6.5 लाख शेतकरी राहिले होते. त्या दिवसापासून जेव्हा आम्ही आमदार झालो आजपर्यंत आम्ही त्यासाठी लढत राहिलो, पाठपुरावा करत राहिलो. आणि काल मला सर्व शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही केलेला पाठपुरावा, तुम्ही केलेले आंदोलन, अनेक आमदारांनी केलेला पाठपुरावा, आम्ही केलेला पाठपुरावा आणि आम्ही काल जो प्रश्न मांडला होता त्याला उत्तर देत असताना सरकारने मान्य केलेलं आहे 6.5 लाख शेतकरी हे जे तिथं यादीमध्ये होते पण त्यांना तिथं कर्जमाफी झाली नव्हती, त्या लोकांना लवकरात लवकर पैसे हे सरकारच्या माध्यमातून दिले जाणार. गेल्या वर्षी मार्चला फॉर्म केली होती आम्ही सगळ्यांनी प्रेशर केल्यानंतर, पण अजूनपर्यंत त्या कमिटीचा रिपोर्ट आला नाही. आम्ही सरकारला विनंती केलेली आहे की लवकरात लवकर 6.5 लाख शेतकरी जे पात्र आहेत पण पैसे आले नाहीत त्यांना पैसे हे सरकारकडनं लवकरात लवकर देण्यात यावे. त्याच्याचबरोबर दुसरा प्रश्न जो लहान मुलांच्या वतीने शाळेच्या गणवेशाचा हा आम्ही मांडला होता. अधिवेशनात बोलत असताना तुम्हाला आठवत असेल जेव्हा गणवेशचा मुद्दा मी मांडत होतो तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी तिथं 2 प्रकारचे गणवेश आणले होते, एक आणि एक आत्ताचा. त्याच्यात त्यांनी मला सांगितलं होतं रोहित बघ क्वालिटी किती भारी आहे. मी त्यांना सांगितलं होतं हे जे मटेरियल आहे ते गुजरातचं मटेरियल आहे, ते काय चांगल्या क्वालिटीचं नाही. तुम्ही ठीक आहे एखाद दुसरं कुठेतरी बनवून मला दाखवताय आणि फक्त टीव्हीसाठी तिथं बोलत आहात, पण मी तुम्हाला सांगतो ही योजना चालणार नाही. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यात अजितदादांनी सांगितलं त्याला एक गणवेश पाठवून द्या. मला दादांना सांगायचे दादा मला तर गणवेश पोचला नाहीच, पण तिथं असणाऱ्या गरिबाच्या मुलांना सुद्धा गणवेश पोचला नाही. मागच्या बाजूला देसाई साहेब होते, उद्या घालून ये असं त्यांनी सांगितलं, त्यांनी हसण्यावारी नेलं. भुसे साहेब होते त्यावेळेस, ते सुद्धा तिथं हसत होते आणि योगायोगाने ते आजचे मंत्री आहेत. आता आम्ही त्यावेळेस मुद्दा मांडला, आम्ही म्हणत होतो त्याच्यामध्ये त्रुटी आहेत, हे चालणार नाही, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. मी खरं तर सरकारचं आता स्वागत करतो की त्यांनी तो GR कॅन्सल केला आणि आता नवीन ओरिजिनल पूर्वी कसा ज्या पद्धतीने दिला जात होता तसा गणवेश आता द्यायला त्यांनी सुरुवात केलेला आहे. पण कृपा करून गेल्या वेळेस सुरुवातीला गणवेश मिळाले नाही, 15 ऑगस्टला गणवेश मिळाले नाही, दिवाळीला काही लोकांना गणवेश मिळाले नाही, असं मात्र या ठिकाणी होऊन देऊ नका. पण परत एकदा मी सांगतो की गेल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये भ्रष्टाचार जो झालेला आहे तो सुद्धा उघडकीस आणण्याची जरूरत आहे. कारण सरकार करतं असं की एखादी योजना डिस्कंटिन्यू करतं की याच्यामध्ये त्रुटी होत्या. अरे पण त्रुटी काय ह्या लोकांना तुम्ही सांगा, कारण का पैसा हा मंत्र्यांचा आमदारांचा नसून हा सामान्य लोक गरिबाचा पैसा आहे. त्यामुळे या बाबतीत सखोल चौकशी व्हावी अशी विनंती त्या ठिकाणी करतो. काल आपण जर बघितलं तर सरकारने म्हणजे अजितदादांनी बजेटमध्ये बरंच काय सांगितलं, भाषण चांगलं झालं, पण या राज्याला त्यातून काही मिळालेलं नाही. एक महत्त्वाचा मुद्दा आणि आश्चर्याचा मुद्दा याच्यामध्ये जो आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची 300वी जयंती. पण जयंतीनिमित्त आम्ही सातत्याने त्यांना मागतोय, पत्र दिलेलं आहे की तुम्ही काय करणार आहात या वर्षी लोकांना सांगा, त्याच्यासाठी मोठं बजेट ठेवा. जे काय 12 मंदिरं जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधली होती त्यांना पुनर्जीवित करायचं असेल, त्या डागडुजीसाठी पैसा द्यायचा असेल, पंढरपूरला मोठा वाडा आहे, तिथं राजस्थानमध्ये वाडे आहेत, उत्तर प्रदेशमध्ये वाडे आहेत, मग ते तिथं नीट करून तिथं वाडा नीट झाल्यानंतर गरीब लोक जे आपल्या महाराष्ट्रातून देवदेवाला तिकडे जातात तिथं जाऊन राहण्याची व्यवस्था तुम्ही करा.
त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त तुम्ही काय करणार आहात हे आम्ही ठाम सरकारला तिथं विचारणार आहोत। त्याच्याचबरोबर या सरकारने शब्दाचा खेळ कसा केला बघा। तिथं महाराज यशवंतराव होळकर महामंडळ याच्यासाठी गेल्या वेळेस 1000 कोटी रुपये दिले होते, 1 रुपया खर्च झाला नाही। आता सुद्धा तुम्ही बजेटमध्ये जर बघितलं असेल तर समाजनिहाय जातीनिहाय त्यांचे जे महामानव आहेत त्यांच्या नावाने तिथं वेगवेगळी महामंडळं काढली। याला झाले 2 वर्ष, महामंडळाला 1 रुपया दिला नाही। त्याच्याचबरोबर तिथे लागणारं जे मनुष्यबळ आहे ते सुद्धा सरकारकडनं दिलं गेलं नाही। दुसऱ्या बाजूला आम्हाला म्हणतात तुम्ही जातीवर त्या ठिकाणी राजकारण करता। खरं तर ही आश्चर्याची गोष्ट आहे, कारण तुम्ही जर बजेटचं बघितलं तर तुम्ही फक्त नावाचा आणि तिथे असणारा महामानवांचा वापर करता, पण त्याला लागणारा जो निधी आहे जो गरिबाला तिथं मिळणार आहे तो मात्र तुम्ही देत नाही। म्हणजे खरं जातीवादी राजकारण जर कुणी करत असेल तर हे सरकारमध्ये बसणारे सर्व नेते असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल। मी विनंती करतो या सर्व महामंडळाला पैसे दिलेच पाहिजे, मोठ्या प्रमाणात दिले पाहिजे आणि तिथे असणारे जे समाज बांधव आहेत त्यांना न्याय त्या योजनेच्या माध्यमातून मिळाला पाहिजे, हे आमच्या सगळ्यांची मागणी आहे। आणि काल बजेटमध्ये अजून एक गोष्ट आपण बघितली असेल, शिंदे साहेबांच्या काळामध्ये म्हणजे मुख्यमंत्री असताना ज्या ज्या विविध योजना तिथं काढल्या गेल्या होत्या त्या बऱ्याचशा योजना अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे या बजेटमध्ये नाव न घेतल्यामुळे त्या कॅन्सल झाल्यात असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल। त्यात महत्त्वाची योजना त्यामध्ये थोडंसं हिंदू समाजाला तिथं प्रेरित करण्यासाठी जी आणली होती की आम्ही लोकांना ज्यांना कोणाला तिथं देवदेवाला जायचं असेल तिथं आम्ही पैसे देऊ असं त्यांनी सांगितलं होतं, पण दुर्दैव असं ती योजना या सरकारने सत्तेत आल्यानंतर बंद केली। त्यामुळे ज्या ज्या योजना चालू होत्या त्या चालू ठेवाव्यात, त्याला निधी देण्यात यावा आणि ज्या योजना चालू ठेवल्यात त्याचा निधी वाढवण्यात यावा अशी विनंती सरकारला त्या ठिकाणी मी करतो। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही उपस्थित केला आहे की याच्यात आणखी ज्या महत्त्वाच्या 4 योजना मागच्या सरकारमध्ये होत्या, ज्याच्यात शिवभोजन थाळी असो, आनंदाचा शिदा असो, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असो, तसंच बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असो, याच्यासाठी विशेष कोणताही नीती किंवा तरतूद दिली नाही। या योजना बंद होणार का अशा चर्चा आता नव्याने बघा। तीर्थयात्रा योजना ज्यांचं वय 50-60च्या वर आहे अशा माता भगिनींसाठी सुरू केली होती, तामझाम केला होता। भाषणं तुम्ही जर ऐकली तर काय भाषणं त्यांनी तिथं केली होती। ती योजना सुरू केली आणि बंद कधी केली हे सुद्धा लोकांना तिथं माहीत नाही। त्याच्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाली जी तिथं दवाखान्याची योजना सुरू केली होती त्याला निधीसुद्धा दिला गेला नाही। त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर असे इंटर्नशिपपासून बऱ्याच काही योजना आहेत त्या या सरकारने बंद केल्या। म्हणजे इलेक्शन पुरतं फक्त नाव वापरलं गेलं, तिथं तामझाम केला गेला, बातम्या केल्या, राजकारणासाठी वापर केला, भाषणं केली गेली आणि त्यात सत्ता आल्यानंतर मात्र या योजनेचा विसर सरकारला कुठंतरी पडलाय असं आपल्याला म्हणावं लागेल। नाहीतर त्यांच्या अंतर्गत काहीतरी कुरघोड्या असल्यामुळे फक्त त्या शिंदे साहेबांनी सुरू केल्या म्हणून आता बंद करायच्यात असा कुठला निर्णय जर दादांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झाला असेल तो त्यांनाच त्या ठिकाणी माहिती नाही तर शिंदे साहेबांना माहिती। पण हा जो काही छळ आणि खेळ या सरकारमध्ये सुरू झाला एकामेकामध्ये त्याच्यामुळे मात्र इथं असणाऱ्या सामान्य लोकांचा छळ आणि खेळ मात्र होतोय हे आपल्या सगळ्यांना माहिती असावं। सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येतंय की कोणतीही योजना बंद होणार नाही, आमचं 5 वर्ष सरकार आहे त्यामुळे पहिल्या वर्षीच सगळ्या योजना निधी किंवा या सगळ्या गोष्टी होणार नाहीत, मात्र पुढच्या आर्थिक अर्थसंकल्पात आम्ही सगळ्या गोष्टी मांडू। तर यालाच लागून असं की दादा म्हणाले की मी 2100 रुपये करेन असं कधी म्हणालोच नाही, असं मला कधी म्हणालो असं दाखवा फक्त एवढं असं दादा। देवेंद्र फडणवीस याच्यावर म्हणाले की 2100 जेव्हा करायचे असतील तेव्हा आम्ही घोषणा आधी करू। हे बघा आमच्या सगळ्यांचं हेच मत आहे की जर तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये बोलला असता की आम्ही 100 वरनं 2100 लाडक्या बहिणी योजनेचं मानधन करू पण ते 2 वर्षानंतर सत्तेत आल्यानंतर करू तर आम्ही मान्य केलं असतं। तुम्ही शेतकऱ्याला म्हणाला कर्जमाफी करतो हे तुम्ही बोललात तर आहातच, पण तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा प्रिंट केलेलं आहे। तिथं तुम्ही काय परवा तुम्ही थोड्या दिवसापूर्वी जर बघितलं असेल पंतप्रधान साहेबांच्या एका VC मध्ये आपले राज्याचे आजचे मुख्यमंत्री तिथं सांगत असताना काय म्हणतात, आम्ही सुद्धा एक नमो योजना सुरू केली आहे शेतकऱ्याला दर महिन्याला तिथं मदत करण्यासाठी, त्याच्यामध्ये आम्ही 3000 रुपयाची वाढ करत आहोत। म्हणजे लोकांना फसवलं ते फसवलं, पण पंतप्रधान साहेबांच्या VC मध्ये तुम्ही पंतप्रधान साहेबांना सुद्धा फसवलं असं म्हणायचं का? त्याच्याचबरोबर दादा जे म्हणतात की मी बोललोच नव्हतो पण तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही दिलं होतं की 1500 वरनं 2100 करणार आहात। आमचं मत एवढंच आहे की इलेक्शनच्या काळामध्ये
पर घसा कोरडा होऊस तर तुम्ही म्हणत होता की आम्ही 2100 करू, आम्ही कर्जमाफी करू, आम्ही भावांतर योजना आणू, आम्ही युवांसाठी नोकऱ्या देऊ, आम्ही बेरोजगार युवांना तिथं स्टायपन देऊ, आम्ही हे करू, आम्ही ते करू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती येते, आम्ही एवढा खर्च करू, आम्ही जे काही तिथं जात निहाय नाहीतर जे महामानव निहाय तिथं तुम्ही जे महामंडळ आम्ही सुरू केले मोठा निधी तिथं देऊ आणि समाज बांधवांना आम्ही मदत करू. पण दुर्दैव असं की आत्ता त्या बाबतीत ते साधा शब्द सुद्धा काढत नाहीत. मग तुम्ही मुंबईच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी थांबलाय का? तिथं तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन का थांबलाय? हे लोकांना सांगावं. म्हणजे जे काय तुम्ही करता फक्त इलेक्शनच्या आधी जुमला करता, इलेक्शन झालं तर मात्र लोकांना विसरून जाता असं आपल्याला म्हणावं लागेल. बजेट सादर होताना काही विशिष्ट जिल्ह्यांनाच केवळ याच्यामध्ये प्रामुख्याने दिलासा दिल्याचं पाहिलं नाही. तसं बघितलं तर मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवली असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि ठीक आहे, जिथं कुठं एखादा नेता पॉवरफुल असेल असा विचार तिथं केला गेला आहे. पण याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही ओव्हरऑल जर बघितलं तर जो कॅपिटल आउटले आपण ज्याला म्हणतो, ज्याच्यामुळे कुठेतरी इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात वाढतात, नाही तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होतं, त्याच्यामध्ये 2% घट ही आपल्याला मात्र त्या ठिकाणी दिसते. आणि या सगळ्या योजना आपण जर घेतल्या, त्याचं प्रोव्हिजन बघितलं आणि वर्षाला जो निधी लागणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा घट ही मोठ्या प्रमाणात दिसते. म्हणजे गेल्या वर्षीचं बजेट फक्त 42% तुम्ही वापरलं, तो निधी तिथं वापरला. आता तुम्ही मोठं बजेट जाहीर केलं ते सुद्धा डिफिशियंटचं तुम्ही जाहीर केलेलं आहे, त्याच्यामध्ये तूट असणार आहे हे तुम्ही मान्य करता. म्हणजे ही तूट उद्या जाऊन किती मोठी होणार आहे हे तुम्ही मान्य करा. दुसरं MSRDC ज्याच्यामध्ये गाभा आहे नाही तर पैसा आहे, मलिदा आहे, तो मलिदा मात्र तुम्ही सोडलेला नाही. त्याला निधी अलोकेशन चांगल्या पद्धतीचं तुम्ही केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात निधी पर किलोमीटर जर खर्च काढला, वेड्यासारखं खर्च, म्हणजे नॅशनल हायवेला पैसे लागत नाहीत तेवढे इथं स्टेट हायवेला या सरकारच्या काळामध्ये तिथे लागतात. कारण हा जो MSRDC आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा हा पूर्वी खाल्ला गेला आहे, हे आम्ही सातत्याने तिथं सांगितलं आहे. पुणे रिंग रोडमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं मोठ्या प्रकारात तिथं एक कॉस्ट एस्किलेशन झालं आहे. त्यामुळे आता काल बोलत असताना जो 86,000 कोटी रुपये जे तुम्ही त्या कॉरिडॉरसाठी देणार आहात, ते आपला कुठला तो तीर्थयात्रा शक्तिपीठ महामार्ग 86,000 कोटी त्याला अलोकेट केलेत. आता उद्या जाऊन एस्किलेशन बघता मी तुम्हाला आजच सांगतो की हे 1,25,000 वर जायला वेळ लागणार नाही. तर न शेतकऱ्याचा फायदा होणार, फक्त फायदा कोणाचा तर नेत्यांचा आणि कॉन्ट्रॅक्टरचा फायदा होईल असं मला वाटतं. आता पुण्यामध्ये नुकतीच एक बलात्काराची प्रकरण समोर आलं होतं. काल देखील रात्री स्वारगेटमध्ये रात्रभर अंधार होता, लाईट गायब झाली होती, त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांचे हाल झाले. काय नाही, आणि त्यालाच धरून प्रताप सरनाईक यांनी त्या प्रकरणाला घेऊन एक समिती नेमण्याचे आदेश दिले होते आणि 7 दिवसामध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र 15 दिवस झाले तरी कोणतीही समिती नेमली गेली नाही आणि कोणताही अहवाल सादर केला गेला. समिती सोडा, याच्या आधी अनेक SIT फॉर्म झाल्या होत्या. लाठी SIT झाली होती, महाराष्ट्र भूषण पुरस्कार SIT झाली होती, पण त्यातून निघालं काय? काही निघालेलं नाही. त्यातून लोकांना काही मिळत नाही. त्यामुळे ह्या समिती असतात, हजारो समिती या राज्यामध्ये फॉर्म झालेल्या आहेत, त्यातून उत्तर कोणाला काय आलेलं नाही. त्यामुळे उगाच काय बोलून होत नसतं. दुर्दैव असं की महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या केसेस या मोठ्या प्रमाणात तिथं वाढत चाललेल्या आहेत आणि त्या बाबतीत कुणीही काय करत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. दादा, सुशील सोळंकेपासून माझ्या जीवाला धोका असल्याचं अशोक सोळंके म्हणाले. ते आज आमदार नवीन एक व्हिडिओ आलेला आहे मारहाणीचा, सोळंकेच्या निकटवर्ती असा व्हिडिओ आहे, त्यांना मारहाण करतात. सध्या बीडमध्ये नेमकं चाललंय काय? कारण धोका अजून गायब आहे. बाहेर येतात. बीड काय प्रकरणं झालेली आपल्याला माहिती, पोलिसालाच मारलंय तिथं पुण्यामध्ये. तर त्याच्याचबरोबर तहसीलदार, महिला तहसीलदारवर मारहाण झालेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वाळू माफियांकडनं साताऱ्यामध्ये वेगळे प्रकारचे प्रकरण तिथं सुरू झालेलं आहे. म्हणजे अनेक ठिकाणी अनेक नेत्यांचे साम्राज्य आहेत आणि त्या साम्राज्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते हे कुठंतरी त्यांचे सुभेदार आहेत असं ते समजतात. आणि ते सुभेदार म्हणजे ते कार्यकर्ते सामान्य लोकांना म्हणजे प्रजा जी आहे त्या प्रजेला तिथं मारहाण नाही तर त्यांचा मर्डर नाही तर रेप करताना आपल्याला बघायला मिळतात. आमचं एकच म्हणणं आहे, इथं साम्राज्य जर कोणाचं पाहिजे तर रयतेचं राज्य पाहिजे, सामान्य लोकांचं पाहिजे. आणि इथं अशा पद्धतीने कुठल्याही पक्षाचा नेता विरोधातला असू नाही तर सत्तेतला असू, त्याचा कार्यकर्ता असू नाही तर नेता असू, त्याला पहिला जे काही बोलायचं असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आज बलिदान दिन आहे. आज तिथं छत्रपती संभाजीराजांच्या विरोधात जो व्यक्ती बोलला कोरटकर, तो कुठेतरी आता हायकोर्टला येणार आहे असं आम्हाला कळते. लपून बसला होता मध्य प्रदेशमध्ये.
म्हणजे मध्य प्रदेशच्या सरकारचा वर्धास्त त्याच्या डोक्यावर होता, त्याचा संपर्क त्या लेवलला असावा. आता बाहेर निघणार आहे तो. आता बिळातून जर कोरटकर बाहेर निघत असेल तर पोलिसांनी त्यांच्या बाबतीत काय करायचं, पकडा त्याच्यावर कारवाई करा, मग बघू कोर्ट काय म्हणतं. ही हिंमत तुम्हाला आजच्या बलिदान दिनानिमित्त तुम्हाला दाखवावीच लागेल. असं सरकारला या ठिकाणी आम्ही बोलत आहोत. काल बजेट होतं म्हणून आम्ही या विषयाबद्दल बोललो नाही, पण हा विषय आम्ही सोडणार नाही. अशा पद्धतीने अपमान जर कुणी करत असेल तर महाराष्ट्र कदापि तो अपमान सहन करणार नाही. दादा, एक नवी मुंबईतलं प्रकरण आहे. तुषार खरात जेलमध्ये असताना सुद्धा लढतायत. त्यांचा आत्मविश्वास हा खूप मोठा आहे, कारण त्यांना माहिती आहे महाराष्ट्राचे सर्वसामान्य लोक आणि महाराष्ट्राचे मराठी पत्रकार त्यांच्याबरोबर आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. काल त्यांच्या बंधूंशी बोलणं झालेलं आहे, वकिलांशी बोलणं सुरू आहे आणि लवकरच त्यांना त्या जेलमधून बाहेर काढण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. पण त्यांचा जो लढा आहे, ज्यांच्यासाठी त्यांनी लढा लढला, तो लढा आपल्या सर्वांना मिळून त्या ठिकाणी पुढे न्यावा लागेल. आज उद्या बजेटची चर्चा आहे. तिसऱ्या दिवशी या बाबतीत आम्ही काय करणार आहोत स्पष्टपणे आम्ही परवा नक्कीच या बाबतीत बोलू. दादा, शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील वाद अजून पुढे वाढत जाताना दिसतो आहे. गणेश नाईक यांनी मागणी केलेली आहे की 13 गावं ही कल्याणमधनं वगळण्यात यावी आणि तसं पत्र त्यांनी आज मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. कल्याण डोंबिवलीवर खासदार जे आहेत ते शिंदे साहेबांचे सुपुत्र आहे. कुठेतरी हा अंतर्गत वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर येताना दिसतो. नाही, नाईक साहेबांना न्याय हा CM साहेबांकडे मिळेल असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. लोकांवर न्याय अन्याय होतो तिथे असं लोकांची चर्चा केल्यानंतर आपल्याला कळेल. पण शिंदे साहेबांवर नक्कीच अन्याय होईल असं कुठेतरी चर्चा ही लोकांमध्ये तिथं सुरू झालेली आहे. त्याच्याबरोबर नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुम्ही जर बघितलं तर तिथं मोठ्या प्रमाणात दबदबा हा तयार केला गेला होता. नाईक साहेबांना मंत्री कशामुळे केलेला आहे की तिथला जो शिंदे साहेबांचा दबदबा आहे हा कुठेतरी कमी व्हावा. आता काल जर तुम्ही बघितलं तर काल ज्यांचा प्रवेश काँग्रेसमधून शिंदे गटामध्ये झाला ते म्हणजे आपले दंगेकर साहेब. खरं तर अशी चर्चा आहे ती त्यांनाच माहिती, दंगेकर साहेबांना बीजेपीमध्ये जायचं होतं, पण BJPमध्ये जे तिथले उमेदवार आहेत आमदारकीचे ते थोडे स्ट्रॉंग असल्यामुळे आणि सगळ्यांना आता अंदाज आलेला आहे की 2029ला ही जी महायुतीमधले सर्व पक्ष ते वेगळे वेगळे लढणार आहेत. त्यामुळे मग BJPमध्ये गेलं तर आपला कुठंतरी तिकीट कट होऊ शकतं. शिंदे गटात गेलं तर 2029ला आमदारकीला आपल्याला उभं राहता येईल असा विचार कदाचित दंगेकर साहेबांचा असल्यामुळे हितच झाला असं समजू नका. हे बऱ्याच ठिकाणी सुरू आहे. कोकणात सुद्धा एका ठिकाणी जिथं त्यांचाच उमेदवार आज निवडून आलेला आहे तिथं पर्यायी उमेदवार हा शिंदे साहेबांनी उभा केला आहे. कारण का काही असे नेते आहेत जे शिंदे साहेबांबरोबर आज आहेत पण देवेंद्र फडणवीस बरोबर फार क्लोज आहेत असं समजलं जातं. त्यांना सुद्धा पर्याय शिंदे साहेब आज उभा करत आहेत. याच्यावरून एकच कळतं की 2029मध्ये जी लढाई तिथं होणार आहे ती फार जबरदस्त होणार आहे, फार ताकदीची तिथं होणार आहे. त्यामुळे त्याची सुरुवात महायुतीमधून आजपासूनच सुरू झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पदाचा तिढा अजून सुटलेला नाहीये. तुमच्या मार्फत लेटर देण्यात आले, अध्यक्षांना पण अजूनही नियुक्ती झाली नाही. काल या बाबतीतली चर्चा महाविकास आघाडीतले सर्व नेते हे अध्यक्षांची केली होती असं आम्हाला कळालं. चर्चा झाली पण त्यातून काही निघालं नाही निघालं हे नेतेच खरं त्या बाबतीत सांगू शकतील. चर्चा काय झाली त्याच्यावर अध्यक्ष साहेब काय बोलले हे आमचे म्हणजे राष्ट्रवादीचे जयंत पाटील साहेब, आव्हाड साहेब, काँग्रेसचे नेते आणि शिवसेनेचे नेते हे नक्कीच तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकतील असं मला तरी वाटतं. थँक्यू.